दादा दरवर्षी प्रमाणे आज ही परंपरा तुम्ही कायम ठेवली आपल्या पारंपरिक वाद्यावरती नृत्य करण्याची। मला वाटतं गणपती आज आपल्याला निरोप घेत आहे आणि लवकर पुढच्या वर्षी लवकर या हा निरोप आपण देतोय। आणि मला असं वाटतं तसं पाहायला गेलं तर आनंद पण आहे आणि दुःख पण आहे, पण दुःख याचं आहे की जातो याचा नाही, आनंद याचा की पुन्हा येणारच आहे। आणि मला असं वाटतं आम्ही पारंपरिकरित्या आमचा संभाजीनगरचं संस्थान गणपती इथून आमची मिरवणूक सुरू होत असते। ढोल ताशा बँड पहिलं वर्ष असं की डीजे मुक्त संभाजीनगर सगळ्यांच्या प्रयत्नानं होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे नृत्य करणं वगैरे ही नेहमीची पद्धती आहे। काय साकडं साकडं बिकडं काय भानगडी नाही, मन मुराद आनंद लुटणं आनंद घेणं हेच, काय साकडं बिकडं काय भानगडी नाही। आयडिया कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावरूनची कोणाचं तरी नाव लिहिलं पाहिजे, अननोन नावाने सगळ्या जाहिराती सगळीकडे दिल्या जातात, दम पाहिजे की नाव द्यायला। शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याने शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण पाईक असं त्याचा अर्थ होत नाही। शिवाजी महाराजांच्या स्मारक ते काय आले होते ना मोदीजी, त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं हे केलेलं आहे, काय पाया कटलेला आहे, अजून काय झालं माहित नाही। तो सिंधुदुर्गला राजकोटचा किल्ला पडला, आणखी ढिल्ला झाला। मला असं वाटतं नाटकी पण आहे त्याच्यामुळं। आणि पुन्हा एकदा बाकी मराठा आरक्षणाच्या बाबतीत तेच सांगतात की फक्त हैदराबाद घ्यायसाठी एक पुरावा, ठीक आहे हैदराबाद घ्यायसाठी तर 100% मराठवाड्यात फायदा होणार आहे, परंतु हे सरकार सुद्धा घाबरतं हे फायदा होणार आहे सांगायला, ते सांगतात की पुरावा। कोण करते आणि का करते? मताचं राजकारण हे सगळं सत्ताधारी पक्षाकडून होतंय। तसं मला असं वाटतं मराठा समाजाला निश्चित एक पाऊल पुढं का होत नाही, मराठा समाज या निमित्तानं आरक्षणाच्या माध्यमातून जाईल।